म्हणजे तुम्ही तरी रेडिओ मधले आहात. मला जरी कोणी तू जर विचारलंस की हां. रेडिओ बंद झाला तर तुझ्या आयुष्यात किती फरक पडेल? तर खरंच काहीच नाही पडणार. विशेष काहीच नाही पडणार. म्हणजे माझ्या फोनमध्ये एफएमचं ॲप कसं दिसतं हे पण नाही पाहिलेलं मी आता. हां. रेडिओ तरेल की रेडिओ संपेल? मला असं वाटत नाही की बंद पडेल. मी मी तुला प्रॅक्टिकली सांगतो, की उदाहरणार्थ आपल्याच या टीममध्ये एक जण जो आहे तो अधेमध्ये स्मार्टफोन न वापरता तो एक साधा Nokiaचा डंब फोन वापरतो. का तर नको वाटतं त्याला, की काही श्रीमंत लोक पण असं करायला लागलेत, की आता नकोय आपल्याला. डिटॉक्स. डिटॉक्स. स्लो लिव्हिंग नावाची कन्सेप्ट आली माहिती आहे ना? बरोबर. निवांत जगण्याची पण एक मजा आहे. स्लो लिव्हिंग एक कन्सेप्ट आहे. मान्य आहे, असे करणारे लोक कमी आहेत. जसं स्लो लिव्हिंग करू पाहतात काही लोकं. काही म्हणतात, की नाही रात्री झोपताना मोबाईल बघू नका, त्याने झोप डिस्टर्ब होते. मग अशा वेळेस तुम्ही रेडिओ ऐकू शकता. एक पॅराडॉक्स आहे, की इतक्या चॉईस आहेत, की त्याचा एक पॅराडॉक्स आहे, की बाबा मी काय आत्ता ऐकू? आणि मग कधी-कधी लोकांना होतं, की यार जाऊ दे मरू देत. एक बटन दाबलं, रेडिओ चालू झाला. आणि मला काही सिलेक्ट करायचं नाहीये. गाणं सिलेक्ट करायचं नाहीये. काहीच सिलेक्ट करायचं नाही. ते त्याचं वाचतंय. सो ही एक ब्युटी आहे त्याची. आय डोंट नो. मी काय पोपटवाला नाहीये किंवा भविष्यवाला नाहीये. असे आता काही-काही लोक आहेत जे बघ स्टँडअपकडे वळतायत, लाईव्ह शोजकडे वळतायत, परफॉर्मन्सेसकडे वळतायत. डिजिटलमध्ये आहेच ना. मग ते का नाही बघत आहेत? पण लाईव्ह बघण्याची एक वेगळी मजा आहे. क्रिकेटची मॅच स्टेडियममध्ये बघायची एक वेगळी मजा आहे. बरोबर. सो रेडिओ मला असं वाटतं की पूर्णपणे बंद पडणार नाही. मी खूप आशावादी आहे. आशावादी आहे.